त्यानंतरची बातमी पुण्यातून आहे। सिंहगडावरती वन विभागानं आज सकाळी अतिक्रमण हटाव कारवाई केली आहे। राज्यातील सगळे गड किल्ल्यांवरती अतिक्रमण 31 मे पूर्वी काढण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या आणि त्याच अंतर्गत सिंहगडावरील अतिक्रमण आज सकाळी काढण्यास सुरुवात झाली। ही कारवाई करण्यापूर्वी वन विभागानं घाट रस्ता आतकरवाडीचा आणि कल्याण या पायवाटेचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। ही कारवाई करण्यासाठी वन विभागाकडून कारवाई करण्यापूर्वी कमालीची गुप्तताही पाळण्यात आली होती। ही दृश्य आपण सध्या पाहतोय साम टीव्हीवर। राजेंद्र कृष्ण कापसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। राजेंद्र, काय सांगाल, नेमकं कशी कारवाई केली जाते? मॅडम, आज ही जी कारवाई झाली तर या संदर्भात कमालीची गुप्तता पाळली होती वन विभागाने। आणि केंद्रीय समिती येणार गडावर, तसेच गडावर पावसामुळे दरड पडतील अशी पाहणी करण्यासाठी येणार आहे असं सांगून घाट रस्ता आणि गड बंद केला होता। गडावर पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या गडावर अतिक्रमण मुक्त आहेत, फक्त सिंहगडावरच अतिक्रमण आहेत असे यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते। यामुळे 31 मे पूर्वी कारवाई होईल असे संकेत होते। ती आज कारवाई झाली। पहाटेपासूनच वन विभागाचे जे लोक होते ते गडावर पोहोचले आणि त्यांच्याकडून कारवाई झाली। गडावर विविध ठिकाणी म्हणजे खाजगी लोक मालमत्ता आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झाले होते, सरकारी जागेवर अतिक्रमण झाले होते। ती अशी कारवाई या संदर्भाने झालेली आहे। अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीत आपण पाहतोय पुण्यातल्या सगळ्या गडांवरती अतिक्रमण नव्हतं, केवळ सिंहगडावरतीच खाजगी अतिक्रमण होतं आणि तेच आता वन विभागानं काढून टाकलेलं आहे। त्यामुळे सिंहगड सुद्धा आता अतिक्रमण मुक्त झालाय। हो साहेब।